मुंबई महापालिका गट अ परीक्षेतील घोटाळ्यावर मनसे आक्रमक। संदीप देशपांडे व आशिष धुरींनी घेतली राज ठाकरेंची भेट। मुंबई महापालिकेच्या गट अ परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते संदीप देशपांडे आणि आशिष धुरी यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली। या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशीची मागणी केली। यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पेपर 25 तारखेला होणार होता, तो आधीच 19 तारखेला फुटला। आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न 10-10 लाख रुपयांना विकला गेला। शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झाला आहे, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे। तुम्हाला माहित असेल तर 25 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या अ गटाची परीक्षा झाली, पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्माननीय मनीष धुरी, कुशल धुरी यांच्याकडे, त्यानुसार हा पेपर 19 तारखेलाच फुटलेला होता आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने हा पेपर आधीच 19 तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे। आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं हा कोट्यावधींचा घोटाळा आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे अभियंते सगळे मनीष धुरी आणि आमच्या कुशल धुरींना भेटले। त्यानंतर आज आम्ही सन्मान्य राजसाहेबांची चर्चा केली। लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे।